नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता महेश भंडारे आणि महेश भंडारे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलेलो आहे कोल्हापूरला ज्योतिबाला. सकाळ 4 वाजता आलो आहे. आता 4 वाजून 18 मिनटं झालेत. बघा कोणच नाही आहे. आरतीसाठी आलेलो, पण आरती 5 वाजता सुरू होणार आहे. कोणच नाही आहे. कोणच नाही आहे. भाऊ, दादा, इथं दादा आहे, इथं भाऊ आहे. किती नारळ फोडून झालेत सर्व ते. आत्ता आपण प्रसाद आणि हार घेण्यासाठी आलेलो आहे, पण पाठी बघा, एक पण दुकान उघडे नाही आहे. एवढ्या लवकर आलेलो आहे आपण. 5 वाजता आरती चालू होणार आहे, तर आपण ती आरती अटेंड करणार आहे. हे बघा, हारचं दुकानाचं हे काहीच नाही आहे, बंद आहे सर्व. पण अशीच एंट्री मारतो वरतून आपण असं आलो. असं आहे. कुठे रे? बंद आहे. इथं मोठा भाऊ बसलेला आहे. काय बोलतो दादा, 2 शब्द? सकाळची 4:24 झालेले आहेत. आम्ही ज्योतिबाला देवदर्शनासाठी आलेलो आहे. आम्हाला हार, फेटा, कपडे घ्यायचे आहेत, परंतु पोशाख घ्यायचा देवाचा. परंतु अजून दुकानं उघडी नाही आहेत. कदाचित असं असेल की आता रविवारी षष्ठी झाली, त्यामुळे कदाचित आज लेट झालं असेल सर्व. तर इथल्या पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी 4:10 तरी सर्व दुकानं ओपन होतात. आणि आज मंगळवार आहे, थोडी लेटच उघडतील म्हणजे. आत्ताच पुजाऱ्यांच्याकडनं माहिती करून घेतली की सकाळची आरती किती वाजता. आम्हाला गुरुवांनी सांगितली होती की चारला काकड आरती असते, परंतु आत्ताच आम्ही दर्शन घेतलं. 4ला बरोबर दरवाजे खोलले आणि त्यांनी सांगितलं की 5ला ही पहिली आरती असते म्हणून. ओके. आता त्या आरतीसाठी आम्ही तयार आहोत, परंतु आता दुकानं खोलतीलच, तर सर्व तयारी करून आम्ही आज जाऊ. मग आरतीसाठी 5चा टाईम, आरती घेऊनच जायचं. आरती करण्यासाठीच जायचं आहे. ॲक्च्युली कसं असंच यायला पाहिजे. हे बघा, नारळ सोलून किती हे केलेत, खूप आहेत.
मित्रांनो, हे देवळे दिसतात असे हे केले ते ते कशासाठी हे माहीत आहे का? पहिली लोक चालत यायची, गाड्यांची सोय नसायची, तर ते लोक चालत यायचे आणि लेट झाले घरी जायला तर ते लोक इथेच राहायचे आणि काहीतरी जेवण बिवण बनवून ते इथेच झोपायचे. त्यासाठी असं हे बनवलेलं आहे. ही जी दगडं बघ ना, हाही तशीच आहेत अजून. मित्रांनो, आत्ताच आरती करून आलो बाहेर आणि ही फॅमिली, आई वडील, वहिनी, मोठा भाऊ आहे. एवढी पब्लिक नव्हती सकाळी. कॅमेरामध्ये आला आवाज, साऊंड आहे हा, साऊंड. चला मग मी इथंच ब्लॉग स्टॉप करतो. भेटूया नंतरच्या ब्लॉगला. आता आपल्याला जायचं आहे महालक्ष्मी नंतर खंडोबाला जायचं आहे. चला मग, बाय. बाथरूमला जायचं खाली तिथे म्हणजे गाडी